हाय फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अशी हेअरस्टाईल दाखवणार आहे, जी पटकन 3 मिनिटातच होणारी हेअरस्टाईल मी तुम्हाला डेकोरेशनसहित 3 मिनिटात होणारी हेअरस्टाईल तुम्हाला आज मी दाखवणार आहे. जर आपल्याला एखाद्या लग्न समारंभात किंवा एखाद्या कार्यक्रमात जायचं असेल, तर आपल्याला हेअरस्टाईल करणं खूप अवघड जातं आणि सेल्फ हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला खूप हात दुखतात आणि लवकर जमतही नाही. त्यासाठी मी तुम्हाला अगदी सोपी अशी हेअरस्टाईल तुम्हाला आज दाखवणार आहे. आपल्याला जे क्लचर मिळतं बाजारामध्ये, त्या क्लचरचा वापर करून आपल्याला हेअरस्टाईल कशी करायची आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला मस्तपैकी केसांचा गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक मस्त अशी पोनी बांधून घ्यायची आहे. पोनी बांधताना खूप वरती बांधायची नाहीये. थोडंसं कानाच्या बाजूला म्हणजे थोडंसं मानेच्या थोडंसं वरती आपल्याला एक पोनी बांधून घ्यायची आहे. जेणेकरून जो कोणता आपण क्लचर लावणार आहोत, ते एकदम वरती असा तरंगल्यासारखा दिसणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक छान पोनी मानेच्या थोड्याशा वरती आपल्याला बांधून घ्यायची आहे. व्हिडिओत बघून तुमच्या लक्षात येईलच. त्याच्यानंतर बाजारात बघा अशा पद्धतीचा एक क्लचर मिळतो. तो हेअरस्टाईलचा क्लचर असतो. आणि हा कसा लावायचा ह्याची खूप छान टेक्निक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण ही टेक्निक मला खूप आवडली आणि ह्याच टेक्निकने मी सगळ्यांना हेअरस्टाईल करते आणि मी स्वतः देखील हेअरस्टाईल अशीच करते. अशा पद्धतीने आपल्याला क्लचर उभा लावून घ्यायचा आहे. आडवा न लावता आपल्याला क्लचर उभा लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे उरलेले केस आहेत त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि त्याची मस्त अशी पीळ घालायची आहे आणि ती मस्तपैकी पिळांच्या मदतीने आपल्याला सेट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला इथे केसांची पीळ न घालता इथे तुम्ही वेणी घातली तरीही छान दिसणार आहे. वेणी घालून ती मस्तपैकी अशी गुंडाळायची आहे. म्हणजे वेणीची जी डिझाइन आहे तीही दिसेल आणि तुमची हेअरस्टाईलही सुंदर दिसेल. पण मला इथे काही वेणी घालायची नाहीये. त्यामुळे इथे माझे पातळ केस आहेत. त्यामुळे इथे मी फक्त गोल-गोल करून गुंडाळलेले आहेत आणि आपल्या पिनांच्या मदतीने मी सेट करून घेतलं आहे. व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुमच्या लक्षात येईलच. अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता फ्रेंड्स, इतका छान असा अंबाडा दिसत आहे. कुणाला वाटणारही नाही की हा ओरिजिनल केसांचा आहे की क्लचरचा आहे. बघू शकता इतका सुंदर अशा पद्धतीने हा अंबाडा तयार करून झालेला आहे. याला डेकोरेशनला तुम्ही काहीही लावू शकता. इथे माझ्याकडे फुलांचा गजरा आहे. तो मी इथे डेकोरेशनसाठी वापरत आहे. तुमच्याकडे जर ओरिजिनल गुलाब असतील किंवा ओरिजिनल फुलांचा गजरा असेल किंवा फुलांचं जे अदर फुलांचं काहीतरी असेल हेअरस्टाईल करण्यासाठी, ते तुम्ही वापरू शकता आणि बघू शकता किती सुंदर हेअरस्टाईल झालेली आहे.